बच्चू भाऊ की 34,000 योजना पूर्ण करायच्या आहेत। मी असं म्हणत नाही की स्वयंपूर्ण आहे, त्याच्यामध्ये त्रुट्या राहतील आणि जशा जशा आपल्याकडनं सभासदांकडनं सूचना येत आहेत, जिथं जिथं भ्रष्टाचार दिसतोय, जिथे जिथे चांगले कामं दिसत आहेत, जिथे जिथे आम्हाला काही चेंजेस करायचं आहे, त्या आपल्या सूचनेच्या माध्यमातून आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। 87 योजनांपैकी 0 ते 25 2 योजना आमच्या आहेत जिचं काम चालू आहे। 26 ते 50% काम ज्याचं झालं अशा 15 योजना आहेत। 51 ते 75% अशा 33 योजना आहेत आणि 76 ते 99% अशा 47 योजना आहेत। ही चालू धर्तीवरची आमच्याकडे माहिती आहे आणि तुम्ही जे पत्र दिले ते पत्र माझ्याकडे पण आहे। आपण सीओ कडे खाली रेफर केलंय, सीओ कडे जसे आपण माझ्याकडे तक्रार केली, कारण की 5 कोटीच्या सगळ्या खालच्या ज्या योजना आहेत त्या जिल्हा परिषदकडे असल्यामुळे आपण जसजशी तक्रार केली तशा तशा योजनांची आपण खाली माहिती दिलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे दंडात्मक कारवाई जिथे करता येईल तिथे करण्याचा प्रयत्न केलाय। पण सभासदांची माहिती ही सभागृहामध्ये ज्यावेळेस सभासद सांगतो ती सत्य मानली पाहिजे। आपली जी तक्रार आहे स्पेसिफिक जर काही योजना असतील की जिथे खरंच काही दिसतंय आपण ती द्या, त्यांची आपण चौकशी करू आणि जो दोषी असेल तो कोणी असेल त्याला पाठीशी घातलं जाणार नाही। अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी भाषणासारखं उत्तर छान दिलं। भंडारा आहे, भंडारा उधळतोय, भंडारा जनतेचा आहे, पैसा जनतेचा आहे, आमचा कोणाचा नाहीये, आमचा थोडा फक्त त्यामध्ये हातभार आहे। माझं सांगायचं एवढाच उद्देश आहे मंत्री महोदयांना, मी हे जे काही फोटो आणलेत हे प्रत्येक गावने आणलेले आहेत। हे पाईपाची कामाची परिस्थिती आहे। मग मी या सदनामध्ये खोटं बोलतो का? मी खोटे आरोप करतो का? छाती ठोकपणे एक मिनिट अध्यक्ष महोदय माझं होऊ द्या पहिलं आता। नाही माझं होऊ द्या, मला 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 असं नका टार्गेट करू, अजिबात नाही। माझं म्हणणं एवढंच आहे अध्यक्ष महोदय हेतू आरोप ऐकणारे मी पुलत बोललो की सभासदाची माहिती विधानसभेत मी सत्य मानतो, हे सगळे सभासद ऐकतायत। मी असं तुम्हाला चुकीचं बोललो नाहीये। तुम्ही हेतू आरोप नाही करू शकत, तुम्ही प्रश्न विचारा उत्तर देऊ, पण हेतू आरोप करा तर बिलकुल ऐकून घेणार नाही। हो बोला अध्यक्ष महोदय, जर समजा मी सभागृहामध्ये प्रश्न विचारतोय, शेळकेजी आपण पॉइंटेड प्रश्न विचारा, प्रश्न विचारा। माझं म्हणणं काय, मी स्पेसिफिक प्रश्न विचारला। ज्या ठिकाणी काम चुकीचं झालेलं आहे, ज्या ठिकाणी कामाचा दर्जाने निकृष्ट झाले, जिथे भ्रष्टाचार झालाय, त्यांनी मला चॅलेंज केले ना, मी त्यांना लेखी स्वरूपात देतो। त्यांनी आज नेमणूक करावी, तुकाराम मुंडे सारख्या IAS ऑफिसरची नेमणूक करावी। मी त्यांना 15 दिवसाच्या आत पाहिजे तेवढे पुराव्यानिशी चुकीचं काम झालं, भ्रष्टाचार झाला, शेकडो कोटी रुपयाचा, हजारो कोटी रुपयाचा राज्यातला भ्रष्टाचार झाला, मी त्यांना उघडीस आणून देतो। त्यांनी आज जाहीर करावं फक्त तुकाराम मुंडे सारखा IAS अधिकारी आम्ही या ती समितीवरती थर्ड पार्टी ऑडिट करता नेमणूक करतो, त्यांना आमची पूर्णपणे संमती असेल। माझा उद्देश एवढा अध्यक्ष महोदय, एक मिनिट अध्यक्ष महोदय, एक मिनिट अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न जो होता त्यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे, ज्या ज्या ठिकाणी आम्ही तक्रारी केल्या त्याच्यावरती आपण थर्ड पार्टी ऑडिट करणार का? त्याचं जर करणार असेल तर किती दिवसात करणार आणि त्याच्यावरती तुकाराम मुंडे सारखा IAS ऑफिसर नेमणार का? ऑलरेडी मी पहिले सांगितलंय की थर्ड पार्टी ऑडिट या ठिकाणी केल्याशिवाय मी बिलच देत नाही। माझ्याकडे थर्ड पार्टी केल्याचे रिपोर्ट आहे। हे काय चुकीचे आहेत का? हे चुकीचं म्हणत असाल तर मग TPIचा अर्थच होतो काय? मूळ थर्ड पार्टी ऑडिटची रिपोर्ट हे माझ्या हातात आहे, मी त्यांना द्यायला तयार आहे आणि ते हेतू आरोप माझ्यावर करत असेल। मी सांगायचा अर्थ असा होता, भंडारा म्हणजे चुकीचा अर्थ काढू नका। आपण 10 लोकांना जेवण देतो तर ते सहज वाढलं जातं आणि भंडारा जर केला आपण, ऐकून घ्या, अहो फार हुशार आहात तुम्ही, अभ्यासू आहेत मला माहित आहे। चला लक्षामध्ये तर उत्तर द्या। तर हेतू आरोप नका करा, हेतू आरोप कराल तर बिलकुल ऐकून घेणार। शेळकेजी फक्त आपण उत्तर घ्या। तर मूळ TPI केल्याशिवाय आपण या ठिकाणी बिलच अदा करत नाही। ज्या योजना स्लो झाल्या किंवा ज्या योजना होण्याचे मूळ कारण काही ठिकाणी पहिल्या काळामध्ये तर मुदतीच्या अंदाजपत्र तांत्रिक बदल झाल्या काही ठिकाणी, त्याच्यामुळे काही योजना स्लो झाल्या। जाग्या काही ठिकाणी बदलले गेले, जागेमुळे काही योजना स्लो होत आहेत। त्याच्यानंतर खोलीकरणाचा ग्रामस्थांचा काही ठिकाणी विरोध झाला, वन खात्याचा काही ठिकाणी विरोध झाला। जसजसे मुद्दे आमच्याकडे येत गेले तसतसे आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय। साहजिक आहे योजना काही स्लो होत आहेत, हे तर मी स्वतः मान्य केलेलं आहे।
हे मान्य केलेलं आहे आम्ही की पूर्वीच्या काळामध्ये वर्षभरामध्ये 50 आणि 100 योजना व्हायच्या, 34,000 योजना करायच्या आहेत. त्याच्यामध्ये ह्या त्रुट्या राहणार आहेत. त्या त्रुट्या जसजसे सभासद किंवा सभागृहामध्ये आम्हाला जसजशा सूचना येत आहेत, तर चव्हाण साहेबांनी मागच्या काळामध्ये आम्हाला सूचना केली की अशा अशा पद्धतीची बैठक लावा. आम्ही त्यांना सांगितलं की यस, बैठक लावू, तुमच्या सारख्यांकडनं मार्गदर्शन घेऊ. आम्ही काही जादूगार नाहीये की जाऊन लगेच योजना होऊन जाईल. हे सभासदांच्या माहितीनुसार या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करू. टीपीआय इथे नोंदलेला आहे आणि त्यांनी चॅलेंज देण्याची गरज नाही आहे. हे काही माझं व्यक्तिगत काम नाही आहे, हे सरकारचं काम आहे. आणि सरकारच्या कामाकरता जल जीवन मिशनच्या अंतर्गत मध्ये आम्ही पहिलं सांगितलेलं आहे की टीपीआय झाल्याशिवाय बिल अदा करायचं नाही. चला चव्हाण साहेब थोडक्यात बघा, आपल्याला हे बघा अजून आपल्याला 3 लक्षवेधी घ्यायचे आहे. थोडं पॉइंटेड प्रश्न विचारा. देतो संधी. अध्यक्ष महोदय, हा विषय पाणी पुरवठा मंत्र्यांनी आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडली, तक्रार नाही. आपल्याला मुद्दा मला अवगत करायचं, ही केंद्र सरकारची फार महत्वाकांक्षी योजना आहे. जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयाचा निधी हा राज्याला मिळतोय. आपल्याला माहिती आहे की अनेक गावांमध्ये पाणी पुरवठा योजना आहेत, बंद पडल्या आहेत, स्रोत बरोबर नसल्यामुळे सगळ्या अडचणीमध्ये आलेल्या आहेत. जल जीवन मिशनची कामं करत असताना आपण थर्ड पार्टीज याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केल्या आहेत. म्हणजे सर्वे करण्याचं काम तिसरी पार्टी करते, कामाचं ऑडिट करायचं काम दुसरी पार्टी करते. अशा एक्स्ट्रा टाटा सारख्या रेप्युटेड कंपनी सुद्धा याच्यामध्ये आहेत. आणि हे स्रोत बळकट करण्यासाठी आपण ग्रीडची व्यवस्था सुद्धा त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी केलेली आहे. सदस्यांच्या भावना समजण्याची गरज, मग चॅलेंज किंवा आव्हान हा विषय नाही. शेवटी तुमच्याकडून न्याय मिळावा अशी अपेक्षा. त्यातलं एक स्पिरिट समजून घ्या. सन्मान्य सदस्य या ठिकाणी बोलतायत, त्याच्या मागच्या भावना आहेत. ही कामं नेहमी होणारी नाहीत. एकदा कामं होऊन गेली कोणी बघणार नाही याच्याकडे. ही कामं नेहमी होणार नाहीत. भावना सदस्यांच्या अशाच आहेत. जी विनंती मला आपल्याला करायची आहे, आता एस्टिमेट काढत असताना एस्टिमेट जेवढं काम व्हायला पाहिजे एस्टिमेट अर्धच झालेलं आहे. पाणी पुरवठ्याची लाईन पूर्णपणे करायची तर अर्ध्या गावाला मिळते, अर्ध्या गावाला एस्टिमेट मध्ये केलंच नाहीये. रस्ते खोदल्या जात आहेत गावातले, ते रस्ते पुन्हा रिस्टोर करण्यासंदर्भातले पैसे तरतूद अर्धवटच केलेली आहे. म्हणजे एका कामामध्ये एवढ्या त्रुट्या निघालेल्या आहेत. आणि तो काम करून वर्क संपला, झालं सगळं, म्हणजे कम्प्लिशन सर्टिफिकेट झालं की पुन्हा तुम्ही म्हणणार आता पैसे खर्च झाले, तुम्ही त्यावेळेस बघायला पाहिजे होतं. असा विषय नंतर येणार आहे. मी सुद्धा माझ्या जिल्ह्यातले विषय तुमच्याकडे लेखी दिलाय, बैठक तुम्ही लावली. आता माझं म्हणणं एवढंच आहे, हा सर्व महाराष्ट्राचा फार अवघड प्रश्न, महत्वाचा आहे, फार विषय मोठा नाही आहे. इम्प्लिमेंटेशन आणि एन्फोर्समेंटचा जो विषय आहे ना, तो फार खाली हा म्हणजे बरोबर होत नाहीये. माझी विनंती एवढी आहे, या सगळ्या गोष्टीकडे आपण एका व्यापक दृष्टिकोनातून पाहून या सगळ्या गोष्टी सेट. आता काय होणार, रिवाइज एस्टिमेट करावं लागणार आहे, आर्थिक तरतूद करून घ्यावं लागणार आहे, कामाचं तुम्हाला डिव्हिजन सगळं करून परत सुरू करावं लागणार आहे. माझं म्हणणं, हे काम तुम्ही आलेले प्रस्ताव, जिल्हा परिषद प्रस्ताव जे आले असतील ते बघून, आणि काही कामं, वॉटर ग्रीडची कामं तर 10% झाली, आता पण 30%, 40% प्रगती व्हायला, पण 10% झाली प्रगती. अशा परिस्थितीमध्ये हे सगळं एकदा घेऊन आपल्या विभागाचे सचिव, उपसचिव, एमजीपीचे लोक हे बसून हा धोरणात्मक निर्णय घेऊन टाका. आणि सगळीकडे जी काम अशा अवस्थेमध्ये आहे ती पूर्णत्वास ठरल्याप्रमाणे गेली पाहिजे, याकरता आपण निर्णय घ्याल का, अशी माझी विनंती आहे. ज्या पद्धतीने आपण चव्हाण साहेब सांगितलं, तर आपण प्रत्येक विभागाच्या बैठका या ठिकाणी सुरू केलेल्या आहे. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असेल, एमजीपी असेल, प्रधान सचिव आहे, एमएस आहे, आणि तिथले स्थानिक, म्हणजे इव्हन डेप्टी इंजिनियर पासून टू सी पर्यंत. आणि आम्ही जिल्हा परिषदेच्या किती योजना आहेत त्या का थांबल्या आहेत, किती टक्केवारी आहे, बिल अदा केलं आहे का, टीपीआय झालंय का, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी दिलेल्या तक्रारी, या सगळ्या गोष्टींचा आता आमच्या जवळपास पूर्ण महाराष्ट्राच्या या बैठकी झालेल्या आहेत. एक राऊंड आमचा पूर्ण झाला आहे. सेकंड राऊंड आता मंगळवारपासून आम्ही सुरू करतोय. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा अडचणी आल्या आहेत की इस्टिमेट तयार करत असताना लोकांनी इस्टिमेट तयार केलं, पण रोड खोदल्यानंतर ते करण्याचं इन्क्लूड न केल्यामुळे त्या अडचणी निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी दिसत आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी एखादा वाडा सुटला आहे, काही ठिकाणी एखादी गल्ली सुटली, याच्याही तक्रारी येत आहेत. काही ठिकाणी उद्भव ऐन वेळेस बदलला, उद्भव जो दिला त्यावेळेस हा उद्भव दिला, पण तिथे पाणीच लागलं नाही. मग योगायोगाने 700-800 मीटर पुढे गेल्यामुळे उद्भव चेंज करावा लागला. साहजिक आहे, रिवाइज इस्टिमेट करावा लागत आहे.
त्यामुळे वन खात्याच्या काही ठिकाणी अडचणी आल्या, पीडब्ल्यूडीच्या आम्हाला अडचणी आल्या की पीडब्ल्यूडीने आम्हाला रोड खोदण्याच्या काही ठिकाणी परवानगी दिल्याने, नॅशनल हायवेने काही ठिकाणी परवानगी दिल्याने, रेल्वेकडनं काही ठिकाणी आम्हाला परवानगी काढाव्या लागतात. त्यामुळे याच्यामध्ये आम्ही मार्ग काढले आणि वन मंत्र्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली. केंद्राने सुद्धा या माध्यमातून मागच्या काळामध्ये आदेश काढले. आता काही ठिकाणी पूर्वरित होत आहेत, पण तरी सुद्धा आपण दिलेल्या माहितीनुसार सगळ्यांची पुन्हा विभाग वाईज बैठक घेत असताना पुढच्या काळामध्ये आम्ही असं ठरवलंय की ज्या विभागाची आपण बैठक घेऊ त्या विभागाचे आमदार आपण जिल्हा वाईज जर बोलवता आले तर जागेवरच आपल्याला ते प्रश्न सोडवता येतील. कारण की हे मिशन आहे. मी सांगण्याचा शेडके साहेबांनी चुकीचा अर्थ केला. म्हणजे भंडाऱ्याचा अर्थ असा आहे की हजारो लोक जेवत असताना ज्याप्रमाणे माणसाला अडचण येते आणि 10 लोक जेवत असताना जशी अडचण येत नाही, त्या पद्धतीने हे व्यापक मोठं काम असल्यामुळे याच्यामध्ये अडचणी येणार आहे. पण त्याच्यामध्ये आम्ही दुरुस्त निश्चितपणाने करू आणि आपल्या सूचनेचा आदर करून येत्या काळामध्ये इम्प्लिमेंट करू. नितेश राणे, शेवटचा प्रश्न नाही अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक घ्या. माननीय मंत्री महोदय प्रामाणिक पद्धतीने आम्हाला उत्तर देतात, त्याच्यामध्ये दुमत नाही. अध्यक्ष महोदय, आमचे शेळकेजींची पण भावना तशीच आहे. कारण का अध्यक्ष महोदय, आज ह्या जल जीवन मिशनमुळे प्रत्येक गावामध्ये एक आशेचं किरण निर्माण झालेलं आहे. कारण का आदरणीय पंतप्रधानांची अतिशय महत्वाची ही योजना आहे. आणि अध्यक्ष महोदय, आमच्या मंत्री महोदय निश्चित पद्धतीने मेहनत करतात. अध्यक्ष महोदय, ते बाळासाहेबांचे फायटर शिवसैनिक आहे अशी त्यांची ओळख आहे. म्हणून ते निश्चित पद्धतीने ही योजना योग्य पद्धतीने राबवतो, याच्यामध्ये बिलकुल दुमत नाही. पण अध्यक्ष महोदय, लोकप्रतिनिधी म्हणून आता ह्या कामाच्या बाबतीमध्ये जेव्हा मी गावागावात जातो तर अध्यक्ष महोदय त्या कामाचा राग आता आमच्यावर निघायला लागलेला आहे की तुम्ही इथे नारळ फोडायला येतात आणि बघा आता गावाची काय अवस्था आहे. म्हणून ती भावना फक्त मंत्री महोदयांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न एवढाच आहे. अध्यक्ष महोदय, असंही झालेलं आहे की एक जल जीवन मिशनचं काम 15 कामं एका कॉन्ट्रॅक्टरने घेतलंय, फक्त एकाने. म्हणजे 15वं काम घेत असताना त्यांनी त्याचं पहिलं घेतलेलं काम पूर्ण केलं आहे का हे पण तपासलं जात नाही. म्हणजे मी मंत्री महोदयांना विनंती या निमित्ताने करणार आहे की एका कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही किती कामं देऊ शकता ह्याच्यावर तुम्ही लिमिट लावणार का? आणि एका कॉन्ट्रॅक्टरने अगर 10, 15 कामं घेतली असतील तर त्याच्या अगोदरच्या कामाचा आढावा घेऊनच त्याला मग पुढच्या कामाचे पैसे तुम्ही अदा करणार का, ह्यावर तुम्ही काहीतरी नियंत्रण लावणार का? हा माझा एक प्रश्न, त्याला 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. राणे साहेबांनी जे सांगितलं ते सत्य आहे. याचं कारण असं आहे की एकेका जिल्ह्यामध्ये जवळपास 500, 700 योजना आहे. कॉन्ट्रॅक्टर मर्यादितच आहे. त्याच्यामध्ये एक अडचण आली. आता स्लो होण्याचं कारण काय की पूर्ण देशामध्ये टंकीचं काम सुरू आहे. एसआरची कामं सगळ्या देशात आहे, त्याच्यात कारागीर मिळत नाही. पहिली राणे साहेब, हे बोलणं सोपं आहे. आता शेडके साहेब राग करताय मान्य आहे. अहो, मिस्त्री मिळत नाही ही परिस्थिती आहे. कारण की काय आहे, देशभरामध्ये एसआरचे कामं चालू आहे. मर्यादितच मजूर आहे, मर्यादितच माणसं आहेत. त्याच्यावर सैन्यावरच आम्हाला काम करायचं आहे आणि बीड कॅपॅसिटी असल्याशिवाय आम्ही पूर्ण काम देत नाही. 15 लाखापर्यंतची कामं आपण ग्रामपंचायतला देऊन टाकली आहे की ग्रामपंचायतीने कामं करावी. 5 कोटीची जी आती कामं आहे ती आपण स्थानिक कार्यकर्त्यांना दिली. त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय केलं की जे सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर आहे, जे या ठिकाणी सुशिक्षित म्हणून बाहेर फिरतात, त्यांना सुबे म्हणून आपण 1.5 कोटीचं रजिस्ट्रेशन देऊन टाकलंय. मजिप्रामध्ये जे लोक नोकरीला होते, जे टेक्निकल आहे, त्यांना सुद्धा आपण 1.5 कोटीचं लायसन्स देऊन टाकलं. पण तरी सुद्धा पूर्ण होत नाही. कारण की योजना एवढ्या आहेत का तिथे कॉन्ट्रॅक्टर अपूर्ण पडणारच आहे. त्याच्याकरताच आपण टीपीआय ठेवलाय की 25% काम केलं तरच बिल अदा करतो आपण. असं सांगू शकत नाही शेडके साहेब की इथे 20% काम झालं आणि 50% जर त्यांनी केलेलं आहे, 50% बिल दिलंय, असं होऊच शकत नाही. मान्य आहे, योजना स्लो असेल, योजना चालूही झाली नसेल, योजना 10%च असेल, पण त्याला बिल अदा केलं गेलं असं होऊ शकत नाही. आम्ही त्याला 3C फटक्यात करतो. आता या ठिकाणी त्यांनी तक्रार करण्याच्या पहिले 14 योजनांमध्ये तर आम्ही दंड सुरू करून दिलेला आहे. असं नाहीये की तुमचं लक्ष नाहीये ना आमचं लक्ष नाहीये. शेवटी ही योजना आपल्या दोघा मिळून करायची आहे. आणि पहिल्या काळामध्ये सभासदांना किंवा आमदारांना हे माहितच नव्हतं की रस्ता खोदल्यानंतर आपण त्याला दुरुस्त करू शकतो. नंतर जसं लक्षात येत आहे, रिवाइज एस्टिमेट करून पाठवताय, आपण त्यालाही मंजुरी देतोय. म्हणून काळजी करण्याची गरज नाही. थोडंसं इम्प्लिमेंट करण्यामध्ये स्लो होतोय आपण, पण जशा मार्गदर्शन सूचना येत आहेत त्याच्यामध्ये आपण दुरुस्ती करतोय. बरं, शेवटचा प्रश्न प्रशांत बम. महोदय, मंत्री महोदय, आपला सर्व आदर ठेवून मी समजतो हजारो योजना सगळं तुमचं मान्य. फक्त माझी एकच विनंती, माझ्या मतदारसंघात एक नियम म्हणजे तुम्हाला एक स्टेस्ट म्हणून जे टीपीआय झालेले आहेत
त्याचे क्रॉस व्हेरिफिकेशन एसडीएम अधिकाऱ्याच्या लेवलवर 2 इंजिनियरला दुसऱ्या डिपार्टमेंटच्या टाकून आपण करणार का? माझ्या मतदारसंघातलं तुम्हाला नियम लक्षात येईल अध्यक्ष महोदय काय चालू माझं याच्याकरता सांगतोय मंत्री महोदय मी स्वतः चेक केलं मी सगळ्या डीएफ चेक केल्या, त्या पाईपची क्वालिटी लॅबोरेटरी मधून चेक केलेली आहे. टीपीआय झाल्यानंतर सुद्धा त्यांची म्हणजे ऍक्च्युली चुकीचे दिले आहेत. म्हणून माझी विनंती काय, इन्व्हेस्टिगेशन केल्याशिवाय होणार नाही. म्हणून माझ्या मतदारसंघात उदाहरणादेखील गंगापूर खुलताबाद तालुक्यामध्ये टीपीआय झालेल्या योजनांच्या क्रॉस व्हेरिफिकेशन तुम्ही एसडीएम लेवलच्या अधिकाऱ्यांच्या खाली 2 इंजिनियर देऊन करणार का? टीपीआय करत असताना सुद्धा आपण टाटा सारखी कंपनी घेतली आहे. आपल्याला माहित आहे की टाटा सारख्या कंपनीला आपण टीपीआय करता एजन्सी नेमलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की याच्याकरता व्हिजिलन्स आपण आता नेमलेला आहे. म्हणजे मागच्या बैठकीमध्ये तुम्ही जे सांगितले सूचना ज्या दिल्यात, आता तुम्ही जे म्हणतायत तरी तुम्ही स्पेसिफिक मला जर ती गावं दिली आणि माहिती दिली तर आपण ती चौकशी पण करू. पण व्हिजिलन्स नेमल्यामुळे आता आम्हाला बाकीच्या गोष्टी, आता टीपीआय खरं बोलतंय की नाही हे सुद्धा काही ठिकाणावर आम्हाला काही लोकांनी सूचना केल्यानंतर आम्ही त्याच्यावर एक व्हिजिलन्स कमिटी वरिष्ठ अधिकाऱ्यांची या ठिकाणी नेमतोय. पण स्पेसिफिक जर आपण ते गावाची नावं दिली तर आपण त्याच्या माध्यमातून सुद्धा चौकशी करू. पण पुढच्या काळामध्ये या काळामधल्या दिलेल्या ज्या माहिती आहेत त्याच्यामध्ये दुरुस्त करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. तुम्ही मला द्या. चला नाही पुढे जाऊया त्यांनी तुम्हाला 2 वेळा संधी दिली, आपण विचारलं ना आपण. अध्यक्ष महोदय, आपण मंत्री महोदयांनी जे काय उत्तर दिलं सकारात्मकपणाने पुढची कारवाई होईल असं सांगितलंय. माझं म्हणणं एवढंच आहे की माझ्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी मी तक्रारी देईल त्या ठिकाणची चौकशी आपण किती दिवसात करणार आणि त्या चौकशीनंतरनं जिथं आता आपण सांगितलं की बिलं दिली नाहीयेत, मी जबाबदारीने सांगतो की 90-80% ठेकेदारांनी बिलं घेऊन गेले. ठीक आहे, आता तो भाग आपला तपासणीनंतर आला. माझ्या भागातल्या मतदारसंघातल्या ज्या ज्या ठिकाणच्या मी तक्रारी आपल्याकडे देईल त्या तक्रारीवरती आपण किती दिवसांमध्ये चौकशी लावणार आणि त्यावरती कधी कारवाई करणार एवढं फक्त द्या. आमदार साहेब तुम्ही 3 पत्र दिले, आम्ही ताबडतोब सीओ कडे तक्रार तुमचे दिल्याबरोबर पत्र दिल्यावर सीओ कडे पाठवलाय. अरे आमदारांनी तक्रार केल्यानंतर चौकशी करणं आमचं कर्तव्यच आहे. हे असं तुम्ही म्हणूच शकत नाही. कोणताही आमदार एखाद्या सांगतो की हे काम चुकीचं झालं तर आम्ही सांगतो की तात्काळ चौकशी करावी, असं होऊ शकत नाही. तरी सुद्धा तुम्ही माहिती द्या की ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की या ठिकाणी काम बरोबर नाहीये त्याची चौकशी केली जाईल. चला लक्षवेधी